काय ग? ही फटफटी बंद कर. फटफटी बंद होत नाही. का बरं? मागणं सायलेन्सर फाटलाय. काय ग? काय ग? काय करत होतीस घरात? काढीत होते. काय? बाई माझ्या पाठीमागाला राड आहे बाई. काय? 10-15 म्हशी 7-8 बैल 2-4 नवरे एक पोरगाला हे संसार मोठा आहे. 2-4 नवरे एकदम आहे. एक नवरा 2-4 पोरं झाले तयारी. झाली मी ना? आवाज देते. चला नंबर 1. काय म्हटलं ग बाई? काय म्हणतेस ग? मी माल घेतला पाहिजे हो. असं तुझं डोक्यात आहे. हो. ऐक तर मग मी माल घेते साधा सरळ सोपा एकदम सुटसुटीत. साधा घे. घेतला. सरळ घे. घेतला. सुटसुटीत काय घेऊ नको. का बरं ग बाई? बाई मागच्या टायमिंगला मी सुटसुटीत घ्यायला गेले. गेलीस? 9 महिने 9 दिवस गुटगुटीत होते. अगं येडे तुझा नाही मग चुकला काय मला. घेतलंस? मी माल घेते चक्का. तू छक्की तुझं खानदान छक्क तुझे पोर छक्के. तू छक्की तुझा पोरगा नवरा सुद्धा छक्का. आरती तू छक्की. ते नाही मग? दुधापासून तयार केलेला चक्का. 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 निस्ती काय? एकदम साधे साधे. दागिना? एकदा नाही घातला. लाईनी थांबा. चाल नंबर 2. काय घेतलंस? हलवा. तू घे हलवा. हा एवढी लाईट घालवा. चांगले चांगले 7-8-10 जण आतमध्ये बोलवा. हो जरात बर कालवा. कशाचा? हलवा हलवीचा. माझ्या मालाचं नाव आहे हलवा. निस्ती काय? चंदेरी. हा? चंदेरी. मग? दागिना. मोहन माळ घातली. बर हा. मला विचार. तू घेते काय नसते काय तुझं सांग ना बाई. मी पण घेतलं पाहिजे. मी माल घेत आज नवीन. काय? आले पाक. आले पाक. आले पाक. आणि नेसलीस काय? खाली वाक. माल द्यायला खाली वाकावं लागन का? असं काय करते ग? आणि दागिना गो? नुसतं ठोकम ठाक. या यो. दागिना कुठला ठोकल्याशिवाय तयार होतोय आहोत असा. नाही ना झाली तयारी. मग? दे पुरीला आवाज. रे झाली तयारी. चला. जात होती
माझ्या बदिराला कृष्ण ग भर रस्त्याला दरी माझ्या बदिराला कृष्ण ग भर रस्त्याला दरी माझ्या बदिराला कृष्ण ग भरी रस्त्याला कवी उमा म्हणतारी आळवीत चरण्यापुरी कवी उमा म्हणतारी कृष्ण भरी रस्त्याला दरी माझ्या पदिराला कृष्ण भरी रस्त्याला मुरलीवाला मुरलीवाला कृष्ण भर रस्त्याला देतो त्रास मुरलीवाला कृष्ण भर रस्त्याला निघाली माझारीला दयाचा माटशिरी पाझरीला अरे माटशिरी पाझरीला ग बाबा कृष्णाने वाजविला राधेचा जुवलीला जिवला अरे विणू माझ्या मनात रुजला आशा अंगात मदन शिरला अरे अंगी मदन शिरला हे आवणारे हरी मुदिला बापूराव पठ्ठे कवी सजिला अरे चला मालमुकरा 16 सहस्त्रकडून आज भाषणासाठी चालले आहेत त्यांचा रस्ता अडवला पाहिजे. कोण आहे का तिकडं? ए थांबा ग. ए अगं थांब म्हणतोय बरं का. ए थांब ग. अगं थांब. उभे राहा उभे राहा उभे थांबा म्हणतोय थांबा. मला गिराईक चिटकलं मुर्दाला आंबा मागतोय बघा आता. अरे बाबा पुरी सुरीचा बाजार बघितलास आणि या म्हाताऱ्या बाईकडे आंबे मागायला लागलास. तुला जर आंबा खायचाच होता तो एक 8-15 दिवसांनी माझ्यापाशी यायचं होतं तरी तुझ्या जीवा करता मी पुरीकडे चौकशी करते. पुरी आंबे बारीकसा तू दे ग. पुरींकडनं म्हणलं माझ्याकडे कशाला असती. ये बघ पोरींकडे चौकशी केली. पोरींकडे काय आंबे नाहीत. माझ्याकडे 2 आंबे होते तुला दिला असतं पण घोटाळा झालाय. काय झालं? दाबून दाबून कोया गेल्या सटकून आणि त्याचे सालपटे पण काही कामाचे राहिले नाही. तू एक काम करतो का माझी पपई खातो का? मी आंबे नाही म्हटलं. मी म्हटलं थांबा अरे! हा रस्ता बंद आहे. त्या म्हाताऱ्याला मारतो आम्हाला थांबा म्हणतो रस्ता बंद करतो. हा? तू कुणाचा कोण? या रस्त्यात काला तुला कोणी काढला या, यो. इकडे कोणी धाडला तुला आमची दाखवली कोणी काय ग? जाण्या जाण्याची पाऊल वाट. अजिबात तोंड शब्द गप मला गावाचं माझ्या नादी लागत नाही बरं का. मी लय बेकार बाई ऐकायला तर तुला काय समज होता हे मुस्काट तोंड जास्त ओळखलंय शहाणपणा करू नको, लाडत आला काय लय. बसलं का त्याच्या तोंडात शब्द तरी आलाय का? मला त्याला पाहिल्या बरोबर लय रागाची चिळकांडी आली गो. तिच्या नादी लागू नको. का बरं? पोरगी रोगिष्ट आहे अय. रागिष्ट आहे. एक तर तिला राग येत नाही आणि आल्यावर कुत्र्याला गु खाऊन देत नाही. थांबतो आपल्या बशी. लय बेकार राग आहे. कोण आहे सांग लवकर. मला सांग या मुली कोण आहेत? माझ्या पोरी माझ्या. तुझ्या मुली मग एकटीच्या? नाही गावात भीक मागून आणल्यात मी.
तुझा नवरा जिवंत आहे का अजून? एक रात्र त्याच्या पाशी जाऊन ये बघ, तुला कस का कळन त्याचा डेंजर आहे ते. तुझ्या मुली हा. चालल्या कुठे? मुतायला. मथुरेच्या बाजारला. मग त्याच्या काय डोळे फुटतात बाजारला. मग? कुणाच्या हुकमावरून? नवऱ्याच्या. थोबाड बुडीन. अयो, थांब ना. नवऱ्याचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही, का? अजिबात घ्यायचं नाही. अगं तुमच्याही नवऱ्याचा मी नवरा आहे. नवऱ्याचा नवरा. मावशी हो, नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्यानी कोण ग? माझ्या रांडाचं पोरग आहे. नवऱ्याचा नवरा डबल नवरा. डबल नवरा. हा. बाय मी तरी विचार केला, काय ग? म्हणलं पाट मला डबल बोजा कस काय लागला. अगं थेरडे आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणारा म्हणतोय तो. कोण रे? अगं तो नाही, मग? ज्याने तुम्हाला केलं तोच मी. शब्बास. सर्वांना मी केलं आहे, आम्हाला सर्वांना तू केलं. एकट्यानेच. अशोक खराचा पाहुणा काय तू? ये इकडे 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 इकडे. हिला केलं काय हिला? असं करू नको, पोरगी चड्डीत मुतम बर घाबर तिला आणि ती तिला सुद्धा मिस केलंय. केलं. तो जीवाला काही लाज वाटते का? वाटते का लाज तुला? काय झालं? त्या पोरीच्या सीताफळ डोळा तरी उघडलाय का? सीताफळ मला केलं का मला? म्हातारे सांगू नकोस कोणला. हा, हा, हा. सर्वांच्या आधी मी तुला केलं. केला असन बर का. त्या टायमिंगला मी टेबलवर पडलेली असो. अगं काय केलं? काय केलंय? निर्माण केलं. असं निर्माण करता करीता ह्या जगाचा जगनायक, जगाचा जगनायक निर्माण करणारा. वॉशिंग पावडर निर्म्यावाला. म्हातारे तुला नाही ग, तुला नाही. मला आहे पण मी तुला अजून दाखवलं नाही. कोण आहे तोय? तुम्ही मला ओळख नाही. नाही ओळख. अगं मीच तो परमात्मा भगवंत श्रीकृष्ण. अगं मीच तो मुरलीवाला, मीच तो सावळा. आज तुला ओळखायला काय 5-6 महिने मी तुला ठेवला होता कशाला ग? चहा पाण्यासाठी ग. का ग बाई? मग? याला ओळखायला हा कोण नात्याचा गोत्याचा सक्का सोयरा का तुझा नवरा आहे ग? माझा नवरा. मग? मला त्या नवरा करून तुम्ही राहताशाच. का मला नवरे नाहीत हा. का? प्रत्येकीला नवरा आहे. होय. पण 6-6 महिने नवऱ्याचं तोंड सुद्धा बघायला मिळत नाही. मी सांगते त्याला, अरे भाऊ प्रत्येक पुरी नवरा आहे. सांगते ना मी त्याला, सांगते थांब ना. अरे भाऊ प्रत्येक रडते काय मा तोंड होती. प्रत्येक पुरी नवरा आहे. 6-6 महिने नवरा तोंड पाहत नाहीत. अगं मग चालतं कस काय? वरच्यावर भागत आहे ना. का अयो. म्हणून बदनामी करायला लागली सावजी? गाव चांगलं आहे ए बाबा, आमचं गाव लय चांगलंय आणि गावातली सगळीच माणसं लय चांगली. चांगली. वेळे काळेला प्रसंगाला कुणी पण धावून धावून येतं. येतंय. पण एवढ्या खोला जाऊन चौकशा करणारा कोण रे? रे. तुम्हाला अशी माझी माहिती पटणार नाही नाही. ना. मुलींना हात जोडायला सांग. पुरे. हा जोडा. जोडले. हात जोडले. मग? दोन्ही डोळे झाकायला सांग. पुरे. बोळे झाका. अरे, डोळे कोणते डोळे म्हणला तो? बोळे झाकाय अवदास. इकडे ये. काय गो? याने हात जोडायला लावले. बघ ना. डोळे पण झाकायला लावले. हा ना. डोळे झाकायला लावून हा काय करणार आहे गो? आपल्याला चोखोबार देणार आहे ग. अगं त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्यावं. उन्हा तानाचा गारमाटाचा तुझा नांगरून घे ना. माझं पडीक ठेवायचं. हो मग. मग तू हात जोडले, जोडले. डोळे झाकले. झाकले. म्हातारे हो. आता करू का सुरुवात? त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्या परदेव चांगला ढिला पडशील. आम्हाला हात जोडायला लाव, डोळे झाकायला लाव, कर आमच्या दुकानाचं शटर वर घाल बरणीत हातान कर सगळ्या चिवड्याचा सत्यानाश. माझी माहिती सांगतो मी कोण कसा, ऐक. अवघीच रचली तिन्ही ताळ, अवघीच रचली तिन्ही ताळ, स्वर्ग मूर्ती आणि पाताळ त्याची गमन करणार मी नंदेश्वदेचा बाळ. हरी बोला पुंडली कबर दे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साईनाथ बाबा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कैलासवासी तुकाराम खेडकर की जय. कैलासवासी कांताबाई सातारकर की जय. मलगबाई जागाली, मलगबाई जागाली, मलगबाई जागाली, मलगबाई जागाली, कोंबड्याला बाग दिली, कोंबड्याला बाग दिली, कोंबड्याला बाग दिली, कोंबड्याला बाग दिली. बाई उसात भोंगळी झोपते. तसं नाही ते. मग सुपाचा जोंधळा घोळी ते. काय म्हणली? सुपाचा जोंधळा घोळी ते. आणि बाई मी खुशाल म्हणते उसात भोंगळी झोपते. बघ ना बाई. लय पाचरड कापला असता नाही का? नाही तर काय मग? सुपात जोंधळ गोळीते, सुपात जोंधळ घोळीते, सुपात जोंधळ घोळीते, सुपात जोंधळ घोळीते. गाईला चारा टाकीत होते, गाईला चारा टाकत होते, गाईला चारा टाकीत होते, गाईला चारा टाकत
गायची दार कड. गाईला 4 सडा असतात, 4. किती? 4. बाई मग तर मी विचार करते, काय ग? हा मला एकच का लागतोय? सांग तुझी माहिती. गोपिका लागला छंद या राघवा. गोपिका लागला छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. गोपिका लागला छंद या राघवा. गोपिका लागला छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. स्वर्गसृष्टीचा जीवनदाता, स्वर्गसृष्टीचा जीवनदाता, प्रगट दातो पाहता पाहता जरा संग मातीला मारिले चित्ता. कंस मामाला कामी सोडीला चित्ता. गोपिका लागला छंद या राघवा. वा गोपिका लागला छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. दही चोरी दूध खाई करा नंदा घरी. राजा राखी करा विलासरावाचा शपन सीतीडा. विलासरावाचा शपन सीतीडा. तुम्हा सांगतो अभिमान सोडा. गोपिका लागला छंद या राघवा. गोपिका लागला छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. गोपिका लागेना छंद या राघवा. गोपिका लागला छंद या राघवा. अगाई छंद या राघवा. छंद या राघवा. प्रिय रसिकांनो, आतापर्यंत आपण ऐकली पाहिली ती होती पारंपरिक गण आणि गवळण. यानंतर सादर करीत आहोत आधुनिक कृष्ण लीला. राधा, कृष्ण आणि गोपिका यांचं समूह नृत्य यात भाग घेतील आमच्या कंपनीचे सर्वच कलावंत. तर सादर करीत आहोत आधुनिक कृष्ण लीला. धरुणी गात माझा पदरोड येतो. धरुणी
कृष्ण मुरारी माझी छेड काढ तू तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढ तू तुझा कृष्ण मुरारी